दसरा विशेष आज आपण इथे कुकरमध्येच पुरण तयार करून गुबगुबीत अशी पुरणपोळी बनवून घेणार आहे। त्यासाठी मी इथे अर्धा किलो चण्याची डाळ घेतली, स्वच्छ धुवून हळद तेल घालून आणि गरम पाणी घालून आपल्याला 4 शिट्ट्या घेऊन डाळ शिजून घ्यायची। 4 शिट्ट्यानंतर डाळ एखाद्या गाळणीतून वेळून घ्यायची। त्यानंतर कढईमध्ये घालून मॅचरच्या साहाय्याने जितकी तुम्हाला डाळ हटून बारीक करता येईल तेवढी करायची। अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी इथे साखर घातली, विलायची पावडर, चिमूटभर मीठ घालून आपल्याला पुरण सुक्क होईपर्यंत हलवत राहायचं। इथे बघू शकताय पुरण आपलं बनवून तयार झालेलं आहे। पीठ मळून घेऊ। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चिमूटभर मीठ आणि चिमूटभर हळद घालून सैलसर असं गव्हाचं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं हे पीठ आपल्याला भिजत ठेवायचं। त्यानंतर पुन्हा एकदा 2 पळ्या तेल घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि छान असं आपल्याला एक उंडा तयार करून घ्यायचा। जितकं पीठ पाहिजे, जितकं तुम्हाला पिठामध्ये पुरण भरून घ्यायचं तेवढं पुरण भरून तुम्ही हलक्या हाताने ही पुरणपोळी लाटून घ्यायची आणि मिडियम गॅसवरती खरपूस अशी भाजून घ्यायची। बघू शकता